आमचा नाही, आमच्या गावची आणि आमच्या देवची हा ताकद आहे. म्हणून साहेब एवढा मताधिक्याने निवडून आला. अजून आमच्या अपेक्षा आहे. आता बघा आमचं समजून आला की रात्र दिवस राजकारण करते, अति चांगलं काम करते, पण आम्हाला राजकीयमध्ये आम्हाला समजू मला कला यश मिळालेलं नाही. आता पडोकर साहेब आमच्या बरोबर आहे, त्यांचे आशीर्वाद आमच्यावर आहे. आम्ही काय कुठं कोणालाही आम्ही गडबडणार नाही. आता कधी काही नसताना आम्ही कोणाला गडबडणार नाही. आता तरी आम्हाला कितीतरी मोठा शक्ती आम्हाला मिळालेला आहे त्यासाठी. आणि अजून सुद्धा एक माझी मागणी आहे, साहेब मंत्री झाला परत आमच्या मल्हार सिद्धाला आम्ही एक तोळे सोनं घालतो. महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री झाला 5 तोळे सोनं घालतो. महाराष्ट्र राज्याचा जर मुख्यमंत्री झाला 11 तोळे सोनं घालतो. ज्या दिवशी मुख्यमंत्री होते त्या दिवशी साहेबांची वाट आम्ही पाहणार नाही, आम्ही स्वतः घालणार आहे. हे एवढ्यासाठी आम्ही म्हणतो, साहेबांचा जन्म हा बहुजनमध्ये झाला, धनगर समाजामध्ये झाला. संगोली रायण आणि चित्तोरी चन्नम्माचा अति म्हणजे अति विश्वास आहे, अति मोठा इतिहास आहे. तिथं अतिशय मान्य राहिले. आमचं जवळचे अप्पूगौड पाटील आहे, आमचं पुजारी साहेब आहेत, आमचं गब्बू साहेब आहेत, आमचं पाटील साहेब आहेत. आमचं ज्या इलेक्शन मध्ये पळापळी करून संगोड पाटील केला आणि गावातील सर्व अतील म्हणजे तुम्ही सर्वांनी आम्हाला साथ दिलाय. काही नसताना आम्ही पुढारी एक बाजूने साहेब आणि आम्ही एक बाजूने होता. समजू मला का मी लहान आहे, आम्हाला पण काहीतरी व्हायचं आहे. तुमच्या आशीर्वादाने आम्ही काय करू, आम्हाला काही काम व्हायचं नाही. आम्ही किती आहे साहेब, 3 एकर जमीन आहे, द्राक्ष आमचं पोट भरत झाला, पण आमचा मिनिमम आम्ही मेल्यावर आमचं नाव तरी यायला पाहिजे, एवढं तरी आम्हाला करा. आणि संजू मला आता बोरगीला जागा घेणार आहे, साखर कारखाना त्यांनी स्वतः करणार आहे, साखर करणारा. आणि त्यावेळी तुम्ही साहेब फडणवीसांना साहेबांना बोलून यायला पाहिजे. आता आम्हाला मंत्रीपद तुम्हाला दिलं नाही, हलळ झाले. मला एवढं हलळ झालं साहेब, साहेब त्या दिवशी येऊन जर सोनं घातलं असलं तर आम्हाला मंत्रीपद मिळत होतं का, एवढा थोडा माझा पोटात शंका आहे साहेब. त्या दिवशी तुम्ही थोडा मला शंका राहिला. आता आम्ही देवाला मल्हार सिद्धाला माफी मागतो. आम्ही 1 तोळा मंत्री झाल्यावर साहेबांना करतो. आणि साहेब आता एवढा हे पुण्यभूमी पुण्यभूमी म्हणजे मल्हार म्हणजे तुम्हाला ताकद काय माहित आहे, सगळ्यांना सर्वनाश केलेली हा जन्मभूमी आहे. आणि ह्या जन्मभूमीमध्ये आम्ही देवाला आम्ही मागितले, साहेब मुख्यमंत्री झाल्यावर मुख्यमंत्री का बहुजनचा माणूस आहेत. आता फडणवीस साहेब झाला, सगळ्यांनी आता म्हणा लागले ते जयंत पाटील येत आहे पालकमंत्री, जयंत पाटील येत आहे, तुमचं छगन भुजबळ चाललंय. ते कधी होणार नाही, हे माफ तुम्हाला नाही. तुम्ही कुठे पण गणपती तिथं जाऊन मोदी अमित शहा जवळ कोण बसते, शरद पवार बसते, पण फडणवीस जवळ उद्धव ठाकरे बसते. तुम्ही बारीक जरी जो राजकारण माणूस रोजचा रोज बघताय बघा, कधी होणार नाही. जयंत पाटील जरी झाला, आमचं वादच जिंकले. जत तालुक्याच्या जयंत पाटलांच्या संधी मला आम्ही सगळ्या साहेबा मिळून त्याला एक सुद्धा त्याच्या ताकदीनं काढ घालून येणार नाही, एवढा ताकद मल्हार सिद्धांनी आम्हाला दिलेला आहे. आणि एवढा महापुरुषाला आम्ही निवडून दिले. आम्हाला एकच मागणी आहे, आमच्या जत तालुक्याला पाणी मिळायला पाहिजे. पाणी 50 किलोमीटर पर्यंत 50 किलोमीटरची पाईपलाईन चालू आहे. आणि 4 पाईपलाईन आहे, उदगीरच्या खाली एक पाईपलाईन आहे, गिरगावला एक पाईपलाईन आहे. सगळं पाईपलाईन जरी झाला सगळं तलाव भरते साहेब. प्रत्येक ऑफिस मध्ये भ्रष्टाचार आहे. तहसीलदार बाई सांगताय बघा, अति भ्रष्टाचारी आहे. आणि प्राण साहेब चांगला आहे म्हणताय, जोर बोलून काही उपयोग आहे, काही उपयोग नाही. ते काही कामाचा नाही, धंदाचा नाही. त्यांना विचारा तुम्ही, त्यांना काम करत नसले तर आम्हाला काय उपयोग नाही साहेब लोकांना. आणि आता धानोरकर साहेब आहे, स्ट्रिक्ट आहे साहेब, प्रॉम्प्ट आहे, पण स्ट्रिक्ट केलंय, पण काम व्हायला पाहिजे की साहेब. ऑनलाईन आता रेशन दुकानदार आहे, ते ऑनलाईन करायला 4000 रुपये बाहेर करते साहेब. आत गेले की नाही ऑनलाईन बंद आहे म्हणते. हे सगळं आता बघा साहेब, एक पुढारी आता विक्रमदादा सावंत, विलासराव जगताप यांनी पंचायत समिती आणि हे तहसीलदार ऑफिसवरून राजकारण केलं साहेब. जलसंधारण म्हणजे काय यांना माहित नाही, आणि जलसंपदा म्हणजे काय माहित नाही. सांग ते तलाव झाला, सांग पासून उद्यापर्यंत कालवा झाला, कालव्यावरून लोकांची जी साहेब 11 नंबरचा महिन्याचे पैसे दिले नाही, 13 नंबरचे पैसे दिले. असा अनेक ज्वलंत प्रश्न आहे साहेब. सांगता मोठं गाव आहे, उंदी मोठं गाव आहे, आम्हाला बस डेपो पाहिजे. आम्ही परवा ते जगदीश शेट्टर साहेब आला होता, त्यावेळी सुद्धा सांगितलं आम्हाला रेल्वे पंढरपूर ते बिजापूरची रेल्वे लाईन व्हायला पाहिजे. सगळं आम्ही मागणी केलेलं आहे साहेब. आणि आमचा देवाजवळ साहेब आमचा काय गवंडी सत्ता आम्हाला विरोध आहे. आम्हाला गावासाठी काय नको, काय झालं तर सुद्धा हा मल्हार देवाचा विकास व्हायला पाहिजे, तरच आमचा विकास होणार आहे आणि आमच्या गावाचा विकास होणार आहे. मी एवढा कितीतरी बोललं तर सुद्धा कमी आहे. आम्ही एवढा तळवणं का बोलतो, आमचा डिग्री संपून सुद्धा हा महाराष्ट्रात काय राजकारण काय चालतंय ते पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा बघायचं. मी हप्त्यासाठी याला बसवले,
हप्ता साहेब हे 10 कोटी विकायला 4,000 हप्ता आहे साहेब यांचा महिन्याला. संध्याकाळी जाते ते येऊन घेऊन जाते. यांना कशाला साहेब हप्ता? यांना 50,000 रुपये पगार आहे आणि हप्ता सुद्धा घेते. आणि प्रत्येक साहेब हे संस्था बघा साहेब, हे संस्था गायरांमध्ये अतिक्रमण केलं साहेब. गावासाठी कोणतरी एक बहुरूपी आला त्याला थांबायला जागा नाही, कोणतरी माकडवाला आला त्याला थांबायला जागा नाही. आणि हे सगळं जयंत पाटील, पतंगराव कदम यांनी हे गायरान लुटलंय म्हणून ह्यांना सोडायला लागलं त्यांनी. मला असं वाटते तुम्ही आम्हाला निवडून द्यायला पाहिजे साहेब. माझी स्वतःसाठी काही नाही. तुम्हाला सांगितलं की साहेब आम्ही काय नाही केलं तर सुद्धा मी पडवळकर साहेबचं पेय होणार आहे. मगर तुम्ही त्याच्यात आमचा पोट भरते, पण तालुक्याचा विकास व्हायला पाहिजे. आमच्या सर्वसामान्य जनताचा जो पोटात आहे साहेब, तुम्ही जर सक्सेस केला, मी आत्ताच शब्द देतो साहेब, आमच्या दळवणी मलकाचे साधा तुम्ही एक दिवशी मुख्यमंत्री होणार, संजू मला एक दिवशी आमदार होणार आहे आणि मी 11 तोळे सोनं घालणार आहे. पण सगळे माझे तुम्ही ऐकणार आहे. हे मी देवाच्या सानिध्यात मागणी करतो आणि माझे शब्द सांगतो. यानंतर 2च मिनिटात संजू मला बोलते ना, त्यानंतर शेठ बोलते त्यांना गडबड आहे. आम्ही काय गडबड करायचं नाही. आणि त्या अगोदर सत्कार करायचा आहे, साहेबांचे सत्कार करायचा आहे. साहेबांचे सत्कार नाम उरण यार हिरा रेवंदी गुरुमुर म्हणತಾರೆ बरे जगुम्मा राजू पाटील बरे ಮಾತಾಡಿದ್ರೆ ಬರೀ ಮಗ ಬಾ ನಾಟಕ ಮಂದಿ ಬರೀ ಹಿರಿಯರು ಬರೀ ತಾಲೂಕು ಬರೀ ಮಲ್ಲೂರು ಬರೀ ನಿಮ್ಗೆ ಕೆಲವು ವಿಷಯ ಬರೀ ಹೇಳಕ್ಕೆ ಬರೀ ಲಗೇಜ್ ಬರೀ